एक रिक्वेस्ट आहे आपल्या लोकांना की शहानिशा करून घ्या डिपार्टमेंटकडनं. बऱ्याच ठिकाणी असं रिॲक्टर फुटतो किंवा एखादा एअर रिसिव्हर टँक जरी फुटला तरी तो बॉयलर फुटला म्हणूनच सांगतात. ज्यावेळी कंपनीमध्ये एखादा स्फोट होतो त्यावेळी प्रत्येक वेळी बॉयलरचा स्फोट झाला असं म्हटलं जातं, पण तो प्रत्येक वेळी बॉयलरचा स्फोट नसतो, तर इतर गोष्टींचा देखील स्फोट असू शकतो अशी शक्यता सांगण्यात येते. आणि तेच सांगण्यासाठी नेमकं कशाचा स्फोट होता आपल्याबरोबर धवल अंतापूरकर सर आहेत. सर, आपण कोणत्या पदावर आहात आधी हे सांगा. मी संचालक म्हणून काम करतो आहे डायरेक्टरेट ऑफ बॉयलर्समध्ये, बाष्पगेय संचालनालयामध्ये. सध्या काल जो स्फोट झाला डोंबिवलीमध्ये, त्याच्या आधी प्रोबेसमध्ये स्फोट झाला होता, नाशिकला एक स्फोट झाला होता, जेकेमध्ये, अशा अनेक स्फोट जे आहे ती मालिका आम्ही ऐकलेली आहे. त्यामध्ये बॉयलर्स फुटला आणि त्याच्यामुळे अनेक कामगारांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. नेमकं काय कारण असं प्रत्येक वेळी या ठिकाणी बॉयलर्सच असतात का? सर्वश्रुत आहे बॉयलर शब्द जो आहे तो सर्वांना श्रुत आहे. रिॲक्टर जनरली माहिती नसतात, त्यामुळे काही जरी फुटलं तरी ते बॉयलर फुटलं असंच संबोधलं जातं. जे माझी ती एक रिक्वेस्ट आहे आपल्या लोकांना की शहानिशा करून घ्या डिपार्टमेंटकडनं. बऱ्याच ठिकाणी असं रिॲक्टर फुटतो किंवा एखादा एअर रिसिव्हर टँक जरी फुटला तरी तो बॉयलर फुटला म्हणूनच सांगतात. त्यामुळे डिपार्टमेंटकडनं ती खात्री करून मगच आपण न्यूज द्यावी. काल जी कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्या कंपनीमध्ये नेमकं काय होतं, तिकडे बॉयलर होता का? नाही, त्या कंपनीमध्ये आता कन्फर्म केलं आम्ही, तिथे कुठल्याही प्रकारचा बॉयलर यूजमध्ये नाही आहे. त्यामुळे तो बॉयलरचा स्फोट नाही आहे. जो काही झालेला आहे ती स्पेस पाहिली आणि त्याचे पार्ट्स पडलेले पाहिले तर ते रिॲक्टरचा स्फोट आहे असं दिसतं आहे. कोणत्या प्रकारचा रिॲक्टर असू शकतो? हा बरेच प्रकारचे असतात रिॲक्टर. इथे जो दिसतोय तो लिम्पेट कॉईल एक दिसतोय रिॲक्टर, ज्याच्यामध्ये त्याला उष्णता देऊन केल्या जाते. 2 प्रकारचे असतात, एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक. तर हा जो दिसतोय मला याच्यामध्ये हिटिंगची रिक्वायरमेंट आहे, जे की एखाद्या थर्मोपॅकनी फुलफिल केलेली असणार. अच्छा, एक शेवटचा प्रश्न. सध्या डोंबिवली MIDCमध्ये फेज 1 फेज 2 किती बॉयलर्स सध्या अस्तित्वात आहेत, जे लिगल आहेत, जे काम करतात? तुम्ही त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे का आणि त्यासाठी काही परवानगी वेगळी लागते का? 100% इन्स्पेक्शन होतात प्रत्येक बॉयलरचं, छोटा असो मोठा असो. तर ते विदाऊट इन्स्पेक्शन त्या बॉयलरला चालू शकत नाही, कारण त्या बॉयलरवरती अटेंडंट असतो आमचा, जो आम्ही सर्टिफाईड केलेला असतो, जो बॉयलर चालवतो. तर तो बॉयलर अटेंडंट स्वतःसुद्धा चालू देत नाही. एकही दिवस तो असं म्हणत नाही की मला एक दिवस चालू द्या बॉयलर. त्यामुळे तो त्या दिवशी सर्टिफिकेट त्यांच्या बॉयलर हाऊसमध्येच असतं, डेट पाहतो, त्या दिवशी बॉयलर बंद करून टाकतो. आणि 1 महिना पहिले आम्ही सांगतो की तुमचं या तारखेला संपणार आहे सर्टिफिकेट. 1 महिना पहिले आम्ही प्लॅनिंग करून इन्स्पेक्शन करतो. किती बॉयलर? 90 बॉयलर आहेत इथे चालू आणि एक 20 बॉयलर जे आहेत ते बंद परिस्थितीत आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते धवल अंतापूरकर, ज्यांनी सांगितले की कालचा जो स्फोट आहे तो बॉयलरचा स्फोट नसून तो रिॲक्टरचा स्फोट आहे. पण डोंबिवली MIDCमध्ये आता सध्या 90 बॉयलर जे आहेत ते अस्तित्वात आहेत, ज्यांच्यामध्ये काम सुरू आहे. त्यामुळे हे देखील बॉयलर जे आहेत ते या रेसिडेन्शियल एरियाच्या आसपास असल्यामुळे धोका तर नक्कीच आहे, पण त्याचं इन्स्पेक्शन आम्ही वेळोवेळी करत असतो, त्यामुळे तितका धोका नाही आहे असं या बॉयलर इंडस्ट्रीच्या संचालकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.